कोल्हापूर झेडपी निवडणुकीदरम्यान दत्तवाडीमध्ये खळबळ उडाली आहे। काँग्रेस उमेदवाराच्या पतीला हद्दपारीची नोटीस आहे। उदय पाटील काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती आहेत। सत्तेचा गैरवापर करून षडयंत्र रचलाय असा त्यांचा आरोप आहे। त्यांनी मला ह्या दत्तवाड गावातून हद्दपार करतील, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून हद्दपार करतील, या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतील। पण मला एवढंच ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मला ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा गोरगरीब जनतेच्या मनातून हद्दपार करू शकत नाहीत। कारण का म्हणजे एवढं लोकांचं प्रेम बघून, हे सगळं बघून त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे, सरकलेली आहे, म्हणून हे सगळं केलेलं षडयंत्र आहे। राजकारणाच्या उद्देशाने त्यांना बाहेर काढण्याचा त्यांचा उद्देशच आहे। त्यामुळे हे राजकारण सगळं करत आहे। जे काही मुद्दाम करत आहे त्याचा गुलाल आपल्या सर्वांनी लावायचा आहे। मला एकच जाताना सांगायचं आहे, वारात दिवे लावणारे माणसं आहेत आपण, आणि त्या दिव्याला तव्यात ठेवण्यासाठी तमाम दत्तवाड मतदारसंघातील लोकांना आडोसा लावणे आणि दत्तवाड मतदारसंघाचा गुलाल लावणे आणि त्या दिव्याचा लख प्रकाश करणे हे एकच विनंती आहे। नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल आहे। भाजपावर आरोप करणं राऊतांचं काम आहे। राऊत हे शरद पवार यांचे दलाल आहेत का, असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी परत एकदा सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली आहे। सातत्यानं भारतीय जनता पार्टीबद्दल खोटं बोलणं, भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करणं हा संजय राऊत यांचा धंदा झालाय। आणि आज तर संजय राऊत हे उभाटा गटाचे प्रवक्ते होते का पवार कुटुंबियाचे प्रवक्ते होते का काँग्रेसचे प्रवक्ते होते असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीची पत्रकार परिषद संजय राऊतांनी घेतली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।